आई, अहो हे न्यूजपेपर काय झालं? टाका ना मिरची पावडर. अगो नाही म्हणजे जास्त झालं तर तिखट. त्या दिवशी त्या अभिजित राजेंसाठी मी भाजी बनवली होती ना, त्यात जरा तिखट जास्तच झालं होतं ना. म्हणजे मला असं वाटलं की त्यांनी लग्नाबद्दल आपल्याला खोटं सांगितलंय, म्हणून म्हणून मुद्दामून तिखट केली मी ती भाजी. मला माहितीये. द्या. अगं सावकाश सावकाश, जास्त होईल. शुभ्र कमी झालं. हरकत नाही हो आई. त्यांनी आता त्यांचं लग्न झालंय, ही गोष्ट तुमच्यापासून लपवली, असा गैरसमज झाला होता ना तुमचा. पण आता सगळं क्लिअर झालंय ना, मग आता कसलं टेन्शन घेताय? अगं टेन्शन नाही ग तसं शुभ्रा, पण माझं चुकलंच ना. असं करायला नको तुम्ही. काय वाटलं असेल ग त्यांना? हा तर ते बाकी मला माहित नाही, तुम्ही त्यांनाच विचारा. मी फोन करू का त्यांना? आई हो, एवढी मोठी गोष्ट तुम्ही अशी फोनवर विचारणार आहात का? एक काम करता, तुम्ही त्यांना जाऊन भेटा आणि सविस्तर बोला त्यांच्याशी. आणि ऐका, जाताना ना काहीतरी छान गोडाचा पदार्थ करून घेऊन जा त्यांच्यासाठी. म्हाताऱ्याला उपाशी मारणार का? अगं बाई, बाबा आले, झालेत पोहे तयार. आई थांबा, आजोबांसाठी पोहे मी घेऊन जाते. पण ऐका ना, हे बघा, इथे आज चिली फेस्टिवलचा वेन्यू पण दिलाय, तर अभिजित राजे आज इथे असणार आहे. तुम्ही तिथेच जाऊन भेटा त्यांना. हो हो. आले आजोबा. सर फोन का नाही उचलत आहेत? अरे विश्वास, फोन का नाही उचलत आहेत सर? आपलं मिरची फेस्टिवल स्टार्ट झालं ना सर, इथे असायला हवेत ना. मॅम सर इथेच आहेत, मॉकटेलच्या स्टॉल जवळ. व्हॉट? हो सर इथेच आहेत हो. आणि मला पत्ताच नाही. हो नो, सरांना काय वाटेल, माझं लक्षच नाही त्यांच्याकडे. हो गॉड, थांब थांब थांब, मी बघते थांब. ऐ, समोर आणू नकोस माझ्या. काय हुआ सर? अरे काल खाल्लेली मिरचीचा अजून त्रास होतोय मला, तोंड झोमतंय नुसतं. मिरची बघितली तरी त्रास होतोय मला. हे आपणच मिरची फेस्टिवल अरेंज केलं म्हणून मी आलोय तरी, नाहीतर मला काय त्रास होतोय माझं मला माहित. सर काय ग? सर काय सर, आलात तुम्ही? काय झालं? तू माझ्या समोर उभं राहू नकोस. का? का सर, काय झालं? तू ते हे कपडे घालून माझ्या समोर येऊ नकोस. का सर? मी म्हणतोय म्हणून जा. सर मी साडी नेसली नाही म्हणून असं म्हणताय का? पण मी साडी नेसून आले असते तर धडपडले असते ना सर इथे. सर काय झालं तुम्हाला, लागले का काही? मिरची, काल खाल्लेली मिरचीचा अजून त्रास होतोय. तुझ्या टी शर्ट वरची मिरची बघवत नाहीये मला. सर पण या मिरची फेस्टिवलचं काय करायचं मग? तुम्हाला तर प्रत्येक स्टॉल वर जाऊन बघायला लागणार सर. सर मला एक महत्वाची मीटिंग आठवली. मला जायला हवं. तू सगळं मॅनेज कर, मी आलोच. सर अहो, तुम्ही असं कसं जाऊ शकता? सर एक मिनिट. सर माय गुडनेस, तुम्ही मिरचीची भजी खाताय, तुम्हाला पाणी हवंय? पाणी हवंय तुम्हाला? अय्या राजे, विश्वास, एक मॉकटेल आण पटकन. नको नको, मिरचीची भाजी खूप छान आहे, अजिबात तिखट नाही. काय सांगताय काय? मला बघूनही त्रास होतो. हॅलो, माय सेल्फ मॅडी. आवडली ना भजी? हो खूप छान आहे. हे घ्या, मिरचीचा त्रास होऊ शकतो, लक्षात ठेवा. सर सर चाकून पाहिजे? सावकाश, गरम गरम आहे. कशी झालीये? खूप मस्त झाली आहे. ऍक्च्युली ना माझी आई पण खूप छान करते पुरणपोळी, पण तुमची पुरणपोळी वेगळी आहे, म्हणजे काहीतरी वेगळं आहे त्यात, हो ना? माझी जरा ना वेगळी पद्धत आहे. काय घातलेत तुम्ही? तू ओळख पाहू. आई सांगा ना. अगं माझी सून आहेस ना तू, मग ओळख ना काय घातलंय. ओके.
हा तुम्ही केशर घातलायत ना यार. बरोबर. आणखी काहीतरी आहे पण काय आहे? मी नाही सांगणार, तू ओळख. आई सांगा ना. म्हणजे असं पदार्थ खाऊन त्याच्यामध्ये काय घातलंय हे कळण्या इतकी सुगरण मी नाहीये बाबा. आज जाणार आहात ना त्या अभिजित राजेंना भेटायला, त्यांनाच विचारा, त्यांना बरोबर कळेल बघा. आई तुम्ही अभिजित राजेंशी फोन करून बोललात का? ते का आले होते? अगं नाही गो. एखादा फोन करा आता राजेंना आणि विचारून घ्या काय झालं म्हणून. असं म्हणतेस का? हा काय शोधताय? अगं माझा फोन कुठे ठेवला ते नाही आठवते. हा मगाशी मी आजोबांच्या रूम मध्ये पाहिला होता तो. हो का? बघ आता ह्या वेळेला कोण आलं? थांबा मी बघते. अहो यावेळी कोण आलंय? बाबा शुभ्रा बघतीये. काय ग प्रज्ञा? शुभ्रा असावर ताई आहे, माझं काम होतं तिच्याकडे. हो आई आहेत पण काय काम होतं? अगं मगाशी माझा फोन पाण्यात पडला आणि बंदच पडला. मला 2-3 कॉल्स करायचे. तुमच्या लँडलाईन वरून करू? थँक्यू. सर 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 तुम्ही सांगितलं तसं मी सगळं करतो उद्या. पण आणि माझे सर काही नवीन आयडियाज आहेत. सो त्या उद्या 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 बोलू आपण. मला जरा अर्जंट फोन करायचा आहे, आपण नंतर बोलू. ओके सर, नो प्रॉब्लेम. या आजोबा हा शो बघता का? बरं आहे का? हो चांगला आहे, एकदम फेमस आहे. हे बघा, आणि जर नाहीच आवडला ना तर इथून बदलायचं आणि हे बंद करायला. बरोबर. हा चला, गुड नाईट. हे थांब ना, तू पण नसता. नाही नाही नको, मला झोप येते. हा गुड नाईट, चला. काही आजकालची पोरं जागरण सहन होत नाही आणि पहाटे उठवत येते. तू काय शोधतेस? बाबा माझा मोबाईल. वेंधारीच आहेस? हा बघ माझ्या हातात आहे. सोम्यानं शो लावून दिलाय. आता टीव्ही बघायला बाहेर बसायची गरज नाही. हो हे असं सोनेला बोटीत ठेवायला हवं. तू शिक काहीतरी, नाहीतर उद्या ती सूत तुझ्या डोक्यावर बिरे वाटेल. कोण आलं होतं ग? अहो ती प्रज्ञा आलीये. तिचा म्हणे फोन पाण्यात पडला आणि तिला 2-3 फोन करायचे, तर आपल्या लँडलाईन वरनं फोन करते. अगं बाई ती फोन करते का बाहेर? हो काय झालं? नाही अगं काही नाही, ते बाबानं माझ्या मोबाईल वरून काहीतरी व्हिडिओ बघतायत. मी बाहेरचं बघते, टेबल साफ करते. काय म्हणालीस? मिरची फेस्टिवल? अगं हो, वाचलं मी पेपरात. तू गेली होतीस? अगं अभि भेटला, आय मीन अभिजित राजे भेटला ना तुला? अगं म्हणजे काय, माझा खूप खास मित्र आहे तो. माझ्याकडे येऊन गेलाय. इतका वेळ कोणाशी बोलतायत या? मोबाईल ट्राय करतो. आता कोणाचा फोन आला मध्येच? हॅलो, हाय दत्ता, आपले हे दत्ताजी, अभिजित राजे बोलतो. काय काम आहे? कुठे काय? म्हणजे हे चौकशी करण्यासाठी फोन केला होता. कोणाची? तुमचीच.
तब्येत ठीक आहे ना? नसताना काय झालं? मला काय धाड बनली? नाही तसं नाही दत्ता, आय मीन बाबा. नसती ना ती जोडू नकोस. झाली ना चौकशी करून, आता फोन ठेव. मी कामात आहे. कामात? का? मी गावात असू शकत नाही का? इतका रिकाम टिकणं वाटलं तुला? नाही नाही तसं नाही. तुम्हाला कामं करावी लागतात म्हणजे घरात कोणी नाही आहे का? मी घर काम करतो, कोण म्हणाल तुला? नाही नाही तसं नाही, घरात सगळे असतीलच. आता यावेळी कोण कुठे जाणार नाही का? अरे तर काय फोनवर बोलत असतील नाही का? आमच्या घरात बायकांना इतर काम असतात. फोनवर बोलत बसायला वायफाय वेळ नाहीये त्यांच्याकडे, आणि मलाही नाहीये. समजलं? तर ठेव फोन. खडूस दत्ता, सुनेला फोन द्यायला काय होतं? या तुमची स्पेशल डिश. काही नको? खरंच काय? माझा ना खरंच अजूनही विश्वास बसत नाही की अशा नावाचे पदार्थ असतात. हे काय तुमच्या समोर आहे? या ना, टेस्ट करा आणि सांगा कसं झालं ते. आणि हो, यात अजिबात मिरची नाहीये. तुम्हाला मिरची आवडत नाही मला माहिती आहे. त्या दिवशी तुमच्या घरी ते खाल्लं तिखट, बापरे, मी आयुष्यात कधी एवढ्या मिरच्या खाल्ल्या नसतील. सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे माझं खरंच चुकलं. मला माहित नव्हतं तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय असं तिखट वगैरे खायचं नाही. खरंच सॉरी. या नावाचा पण पदार्थ मिळतो, मागव. नको. जाऊ द्या, झालं गेलं विसरून जाऊ. घ्या ना प्लीज प्लीज. कसं आहे? छान आहे. काही नको. एक मिनिट विश्वास. छान झालाय पदार्थ. ते थोडस फुटाण्याचं डाळं कुटून टाकलंय ना? हो, तरी मस्त चव आली. आणि मला वाटतं पालक आहे का? हो, पण तो पालक मिक्सरवर मिरचीच्या भांड्यात ग्राइंड केलास ना? हो सर, जरा घाई झाली. नाही, पण यावेळी घाई तुझ्या पथ्यावर पडली आहे, कारण त्याचा मस्त स्वाद आलाय. आणि थोडी मला वाटतं लवंग, दालचिनीची पावडर टाकली. पातीचा कांदा आणि 3 पाकळ्या लसूण आणि खसखस तिळाची पण थोडी भाजून पूड करून घातली. 1 इंच आलं आणि चिमटीभर साखर. काय परफेक्ट ओळखलंस तू. म्हणजे गोडवा लागत होता पण परफेक्ट सर. आणि मॅडमने अगदी बरोबर ओळखलंय. मी अजून एक स्पेशल डिश घेऊन येतो, तीही तुम्हाला आवडेल. आलोच. फारच परफेक्ट ओळखलं तुम्ही. म्हणजे मला असं आजपर्यंत वाटत होतं की मीच फक्त ओळखू शकतो, पण तू. आय एम सॉरी. मगाशी मी तुम्हाला चुकून तू म्हणालो. म्हणजे मित्रांना म्हणतात तसं. तुम्ही मला तू म्हटलात तरी चालेल. खरंच? गुड. तुम्ही मला तुम्ही तुम्हाला नका म्हणू. म्हणजे उगीच अंतर वाटतं ना. त्यापेक्षा अभिजित काही म्हणा. प्रयत्न करून बघते मी, पण कितपत जमेल मला नाही माहित. मला तर जमेल बा. सो असावरी, यापुढे मी तुला तू म्हणे. यापुढे आपण एकमेकांचे मित्र आहोत, हो ना? असावरी.
सर तुम्ही सांगितलेली स्पेशल चिली डिश. थँक्स. वेलकम सर. सो आता आपली मैत्री झालेलीच आहे, सगळा हिशोब बरोबर करून टाकूया नाही. म्हणजे म्हणजे त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी मला तिखट खायला दिलं, हो दुसऱ्या दिवसापर्यंत तोंडाला आग लागल्यासारखा फिरत होतो मी. त्याची बरोबरी करण्यासाठी तुम्ही या मिरच्या तर खालच ना. नाही नाही घाबरू नका, मी मस्करी केली. केवढ्या घाबरलात तुम्ही. मी गंमत केली, मस्करी केली. नाही नाही गंमत केली मी. खाऊ नका, अहो खाऊ नका. हो अहो काय करता वेड्यासारखं, खाऊ नका. अहो मी मस्करी करतो तो. विश्वास विश्वास, अरे पाणी आण, साखर आण. काय करताय हो, नका खाऊ. अहो मला मिरच्या आवडतात. मी खाऊ शकते. तुमच्या स्वभावात एवढा ठसका कुठून आलाय ते आता कळलं. काय झालं, तुम्ही मला एवढ्या घाईघाईने बोलवलं? सर तुम्ही यांना फोन केला होता का लवकर या म्हणून? काय झालं सर? हो माझं एक अर्जंट काम आहे. काय काम आहे सर? काय आहे, अभिज किचनच्या नवीन ब्रँड साठी एक जागा आवडली मला. गेली बरीच वर्ष बरेच बायर्स ते घेण्याचा प्रयत्न करतायत, पण तो जागेचा मालक आहे ना, तो विक्षिप्त आहे. त्याला पहिल्या भेटीत क्लायंट आवडला नाही की तो काही किती पैसे ऑफर करा नकारच देतो. मला तर 2 महिने अपॉइंटमेंट पण मिळत नव्हती, पण आज मिळेल असं वाटतंय. तर त्याला भेटायला जायचंय, तर शर्ट कुठला घाल? तुम्ही या एवढ्या गोष्टीसाठी मला एवढं घाईघाईने बोलवलं? हा कुठला शर्ट घालू सांग ना. कोणताही घाला सर, तुम्हाला तर सगळेच रंग छान दिसतात. हो म्हणजे घाला ना कुठलाही. अरे म्हणून तुला बोलवलं का इथे? अरे ते डील खूप महत्वाचं आहे यार माझ्यासाठी. त्या माणसाने मला बघितलं की मी त्याला आवडलो पाहिजे ना. सांग ना कुठला शर्ट घालू? हा घाला, हा छान आहे सर. नाही नको, हाच घाला. हा पण छान आहे. हळद कुंकू आहे का? हळद कुंकू? हळद कुंकू हा मिळेल. मॅडी मॅडी हळद कुंकू. हा जा, बघ. म्हणजे तुम्ही एवढ्या महत्वाच्या कामासाठी चाललाय ना, नीट व्यवस्थित झालं पाहिजे ना सगळं. आलं हळदी कुंकू आलं. हळदी कुंकू हा येस. हो ग्रेट. हो मॅम, काय करताय तुम्ही? शर्टाला डाग लागला मॅम. आता ड्रायक्लिनला द्यावं लागणार. अहो मी ते बटनाला लावणार होते, पण ते पसरलं. काय मॅम, आता सरांना दुसरा शर्ट घालावा लागणार आता. हा नो 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 मॅडी, मी हाच शर्ट घालणार आहे. अहो पण इथे लागलं ना, डाग पडला ना. हरकत नाही, मी हाच शर्ट घालणार आहे. अरे तू माझा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलास. मला कळतच नव्हता कुठला शर्ट घालू ते, पण तू एकदम माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकलास. काहीतरीच काय, मी काय केलं असं मोठं. आणि खरं सांगू का, तुम्ही मनापासून ठरवा, तुमचं काम नक्की होईल. येस, मला तसंच वाटतंय. आज काहीतरी पॉझिटिव्ह होणार. चल मॅडी मी निघतो. अरे हो, हिला क्रीम रोल दे. येस सर. नाही नको, खरंच. अरे नको काय नको, मी बनवलंय स्वतः आजच्या दिवसासाठी, माझ्या फ्रेंड्ससाठी. आणि तू पण आता माझी फ्रेंड आहेस ना, तेव्हा खावंच लागेल. येस मॅम, तुम्हाला आज क्रीम रोल खावंच लागणार. चला चला प्लीज. अहो मला ना नो जरा- मॅम, प्लीज खावं लागेल. या ना प्लीज, या मला जरा प्लीज या. बाजारात प्लीज जायचं खावं होतं. लागेल मॅम तुम्हाला. आज जरा सर जास्त टेन्स्ड आहेत. म्हणजे ह्याच्या आधी मी त्यांना एवढं कन्फ्यूज कधीच बघितलं नाही. मॅम तुम्ही आलात आणि त्यांचं कन्फ्युजन दूर केलं. थँक्यू व्हेरी मच. तर थँक्यू काय माडीताई. अगं बाई छान आहे, नवीन आहे का? नो मॅम, फ्रेंडशिप बँड आहे. हा म्हणजे दृष्ट लागू नये म्हणून बांधतात का? नो नो मॅम,
तुम्हाला माहिती नाही फ्रेंडशिप बँड म्हणजे काय? तुम्हाला आतापर्यंत कोणी बांधला नाही फ्रेंडशिप बँड? म्हणजे तुम्हाला फ्रेंड्स मित्रमैत्रिणी नाही आहेत का? नाही नाही, मैत्रिणी खूप आहेत मला. म्हणजे मी शाळेत होते ना तेव्हा माझ्या खूप मैत्रिणी होत्या आणि त्यातल्या काही अगदी घट्ट मैत्रिणी होत्या. घट्ट? मग लूज कशा झाल्या? लग्न झाली ना त्यांची. पण मग मॅम स्कूलमध्ये तुम्हाला कोणी बांधलं नाही फ्रेंडशिप बँड? म्हणजे आतापर्यंत पूर्ण लाईफ मध्ये तुम्हाला कधी कोणीच फ्रेंडशिप बँड बांधलं नाही? व्हेरी सॅड, बट इट्स ओके. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. मी आहे ना, आपण फ्रेंड्स तर आहोत. हा फ्रेंडशिप बँड तुम्हाला माझ्याकडून. अहो ताई नको, तुमचा आहे ना तो, नको ना. मी आजपासून तुमची फ्रेंड मॅम. थँक्यू. हा यू मोस्ट वेलकम. काय म्हण विश्वास, आपली मॅडी खरंच साफ मनाची आहे रे. हो सर. छान आहे. हा नानू बोल, काय सांगतोस? आज अपॉइंटमेंट दिली? ग्रेट. मी येतो टोकन घेऊनच येतो. तू वेळ कळ मला. ओके बाय. किती पॉझिटिव्ह आहे ना ही आसावरी. ही माझ्या आयुष्यात आलेली सगळं चांगलंच होत आहे आणि यापुढे चांगलंच होणार आहे. चला. ते सुरण कसं दिलं ग? 10 रुपये. हा सुरण. त्याच्यामध्ये टाका सुरण. आणि पालक कसा दिला? हा 10 रुपये. हा 10 रुपये. हा दोन्ही पालकाच्या जुड्या. आणि मला जर किती झाले माझे सगळे? 50.
50 नाही, बरोबर मी मोजले 45 आहेत. नाही, तू मला 5 रुपये परत दे. नाही नाही 50 रुपये बरोबर आहे, नाही परवडत मला. अगं नाही, मला 5 रुपये दे तू परत. आधी माझी भाजी दे, ती माझी भाजी दे. आणि ती दुसरी पिशवी कुठे गेली? दे 5 रुपये माझे. नाही नाही 50 रुपये बरोबर आहे, नाही परवडत मला. जाऊ द्या हो, 5 रुपये. अहो 5 रुपये जाऊ द्या, कसे 45 होतात बरोबर. तू 5 रुपये दे मला. नाही परवडत, नाही परवडत. नाही नाही नाही, द्या, 5 द्या. रुपये दे. सोडणार नाही नाही? तुम्हाला भाजी नाही का घ्यायची? घ्या घ्या. पैसे तुझे देतो. हे घे 500 रुपये. पिशव्या दे. सा अहो चला काय थांबा. राहिलं काही? त्यांचे बरोबर 480 झालं, तर 20 रुपये दे. होतात ना बरोबर 480 होतात का तुमचे? घ्या. हा चला चला निघूया. ये बात. अहो मला ना ह्या पिशव्या घेऊन फटफटीवर नाही बसता येणार. हा, दे माझ्याकडे. अहो पण इथे अहो इथे नका ठेवू अशा. का? अहो नाही पडेल पिडेल काहीतरी. अशी कशी पडेल? मी अहो, नाही ठेवतो. नको नको. अहो ते सुरण अरे, मला नाही, मला घरी नाही जाऊन पडत. काप करायचे बघण्यासाठी नाही नको. पडत. काय नको तू बाई. घाबरतेस? मी चालत जाते ना. तू एकटी कशाला जातेस मग? मी पण येतो. अहो कशाला? हा मी येतो अहो तुझ्याबरोबर. पण तुमची फटफटी. हे राहील ते. आनंदाची बातमी घेऊन ये म्हणाली होतीस ना. आलो आनंदाची बातमी घेऊन. घे तोंड गोड कर. सगळ्यात आधी तुला बातमी देतोय. जागेचं फायनल झालं, टोकन देऊन आलो. हे सगळं श्रेय तुझं आहे. पण ते तुला मला इथे हळद कुंकू लावलं होतंस ना, त्यामुळे झालं असेल बहुतेक. तुला गमत माहितीये, त्या माणसाच्या पण इथे हळद कुंकू लावलेलं होतं, त्यामुळे बहुतेक त्याला मी आवडलं वाटतं. बसवून घेतलं, मला गप्पाच मारायला लागला. म्हणजे ही जागा तुमचीच समजा वगैरे म्हणायला लागला. पण तुला सांगतो काय जागेला व्ह्यू आहे. आणि अशा जागेवर अभिजित सर आले नवीन वाटतं. ब्रँच उघडणार. अरे वा हा सर, कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान बातमी दिली. पेढा घे, पेढा घे. दत्ता आहे का? आलो. दत्ताजी आहेत का? आहेत आहेत. दत्ताजी गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज. घ्या पेढा घ्या, पेढा घ्या, पेढा घ्या. नमस्कार करतो. अभीज किचनच्या नवीन ब्रँचचं उद्घाटन तुमच्या हस्ते. ते सांगायला येत पण त्याला माझ्याकडे सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. काय सांगताय? आमच्या सोप्याला लवकर बढती मिळणार आहे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन सोहम. घे पेढा घे. आतुष्ट आहेत. घ्या ना, घ्या पेढा घ्या. बरं आहे, चला निघतो मी. जेवायच्या वेळेला आलायस तर जेवूनच जा. आता कुलकर्ण्याची रीत आहे ही, समजलं? हो का? हरकत नाही. माझं जेवण झालंय, मी जाऊन पडतो जरा. हो काहीच हरकत नाही. मी आजोबांना खोलीपर्यंत घेऊन जाते. हो या. एक्सक्यूज मी, फोन जरा. हा मॅडी बोल. येस येस येस, डील झालं. बाकी भेटल्यावर सांगतो. चल बाय. हा असवरी, फार काय करत बसू नकोस. जे आहे ते चालेल मला. भात राहिलाय.
आई काय करताय तुम्ही? अगं भाजी आमटी खीर चपात्या सगळं संपलंय. म्हटलं फोडणीचा भात करते पटपट, त्यांना भूक लागली आहे ना, दुसरं काही करायला वेळच नाहीये ग. बरं मग तोपर्यंत मी लिंबू सरबत देऊ त्यांना? हो दे. देते. अरे थँक्स. ओव्याची फोडणी काय चाललंय? आई फोडणीचा भात बनवताय. पण तुम्ही सरबत घ्या ना. अहो फोडणीच्या भातावरनं एकदम मी असा लहानपणात गेलो. लहानपणी रात्री भात उरला की दुसऱ्या दिवशी आम्हाला सगळ्यांना फोडणीचा भात मिळायचा ना. आम्ही काय करायचं माहितीये, मुद्दाम रात्री भात कमी खायचो म्हणजे सकाळी मग पुढे शेफ झालो. मग पुलाव, बिर्याणी राईस, शेजवान राईस, फ्राईड राईस या सगळ्या भातांच्या गर्दीमध्ये बिचारा फोडणीचा भात हरवूनच गेला. आज तुमच्याकडे सापडला. आहा, जरा वेळाने मला फोडणीचा भात चक्क मिळणार आहे कल्पनेच तोंडाला पाणी सुटत. सॉरी उशीर झाला जरा, तुम्हाला खूप भूक लागली होती ना. किती फॉर्मल होतेस. हो त्यांना खरंच भूक लागली होती. म्हणजे तुमच्या फोडणीचा खमंग वास आला तेव्हापासून वाट बघताय ते. बरं तुम्ही बसा गप्पा मारा, आई आतलं मी आवडते सगळं. आलेस ना? अगदी सावकाश होते हा. बस ना. बस बस बस. वा फोडणीत ओवा. सहसा कोणी फोडणीच्या भात ओवा घालत नाही. अहो एक दिवसाचा असला तरी शिळा भात ना, माझी आजी नेहमी म्हणायची थोडा ओवा घालावा फोडणीत म्हणजे पोटाला बाधत नाही. हीच फोडणीच्या भाताची चव जिभेवर रेंगाळत राहावी असं वाटणार. खरं तर तुम्ही बातमी इतकी छान आणलीत ना, तुमच्यासाठी काहीतरी गोडाचं करायला हवं होतं. माझं ना उद्या त्याच भागात काम आहे, म्हणजे आमच्या बाबांची बँक आहे ना तिकडे येणार आहे मी. मग मी तुमच्यासाठी काहीतरी गोडाचं करून आणते. नारळाच्या वड्या करू का? तुम्हाला आवडल्या होत्या बघा मी कोहळा घातलेल्या त्या. धावेल. वा सर्व तू राहुरी, तुला वाटेल मी एवढा प्रसिद्ध शेफ पण तुला सारखा आपल्या रेसिपीज विचारत असतो. पण तुला खरं सांगतो, मला जगातले सगळे उत्तम उत्तम पदार्थ येतात. पण हा जो फोडणीचा भात आहे ना, हा काय मला अजून आलेला नाहीये. तर मला सांग, हा असा फोडणीचा भात यायला काय करावं लागतं? त्यासाठी संसार करावा लागतो.